पदार्थाच्या किती अवस्था आहे? 3. स्थायू, द्रव, वायू, म्हणजे इंग्रजीमध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस. बरोबर आहे. आणि आपण बघितलं की या जगामध्ये जेवढे काही सध्या पदार्थ जे आढळतात हे कुठल्या तरी एका अवस्थेत असते. 3 पैकी. एक तर तो सॉलिड असतो, नाहीतर तो लिक्विड असतो, नाहीतर तो गॅस मध्ये असतो. आणि एक पदार्थ एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण त्याचं अवस्थांतर करू शकतो, बदलू शकतो. आता तुम्हाला स्थायू पदार्थ माहित आहे. माझ्या हातात कसे तुकडे आहेत? मेणाचे. कसे तुकडे आहेत? मेणाचे. आता मला सांगा, हा जो आपल्याला माझ्या हातात दिसतो आहे हा मेण सॉलिड मध्ये आहे, लिक्विड मध्ये, गॅस मध्ये आहे? सॉलिड. बरोबर आहे. आणि आपण शिकलो की सॉलिडला जर आपण उष्णता दिली तर त्याचं कन्व्हर्शन कशात होते? लिक्विड मध्ये. लिक्विडला जर उष्णता दिली तर त्याचं कन्व्हर्शन कशात होते? गॅस मध्ये. बरोबर आहे. जसं बर्फाला उष्णता दिली त्याचं रूपांतर कशात होते? पाणी. पाण्याला जर आपण उष्णता दिली त्याचं रूपांतर कशात होते? भाप. बरोबर आहे. तसंच उलट आहे. उष्णता काढून घेतली, काढून घेणं म्हणजे थंड करणे. वाफेला जर थंड केलं तर काय बनते? पाणी. आणि पाण्यात थंड केलं तर काय बनते? पुन्हा बर्फ. फ्रीज मध्ये तुम्ही बर्फ बनवताय ना पाण्याला थंड करून. तर तसंच आपल्याकडे हे काय आहे? मेणाचे तुकडे. कोणत्या अवस्थेत आहे? सॉलिड मध्ये, म्हणजे स्थायू मध्ये आहे. आता आपण याला उष्णता देणार आहोत. उष्णता दिली तर त्याचं काय होणार आहे? लिक्विड आणि किंवा गॅस. आणि उष्णता काढून घेतली तर त्या गॅस आणि लिक्विडचं काय होतं? ते सॉलिड. तर तुमच्या समोर हा सॉलिड आहे. आपण काय देणार आहोत याला आता? उष्णता. काय देणार आहोत? उष्णता. त्याचं कन्व्हर्शन कशात व्हायला पाहिजे? खरं खरं सांगा, कशात व्हायला पाहिजे? त्याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये व्हायला पाहिजे. तर तुमच्या समोर स्थायू आहे, सॉलिड अवस्थेमध्ये मेणाचे तुकडे आहे. आपण त्याला आता काय देणार आहोत? उष्णता देणार आहोत. उष्णता दिल्यावर त्याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये व्हायला पाहिजे. कशात व्हायला पाहिजे? लिक्विड मध्ये व्हायला पाहिजे. आणि त्या लिक्विडला जर आपण पुन्हा थंड केलं, बोलो ग, लिक्विडला जर आपण थंड केलं तर त्याचं कन्व्हर्शन कशात व्हायला पाहिजे? सॉलिड मध्ये. थंड केल्यावर. बरोबर आहे. कळत आहे. तर आता आपल्या समोर हे मेणाचे तुकडे आहे, सॉलिड मध्ये आहे. आपण त्याला काय देतो आहे? उष्णता देतो आहे. काय देतो आहे? त्याला उष्णता देतो आहे. बरोबर आहे. आणि उष्णता दिल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन कशात व्हायला पाहिजे? अरे मुळात हा जो मेण आहे हाच सॉलिड मध्ये आहे ना. मग सॉलिडला उष्णता दिल्यावर त्याचं कन्व्हर्शन कशात होईल? लिक्विड मध्ये. म्हणून आता आपल्याला लिक्विड मिळणार आहे उष्णता दिल्यावर. ठीक आहे. तर तुमच्या समोर मी या ट्रायपॉड स्टँडवर चिपकले का बुजली, म्हणजे मेणबत्ती जास्त मोठी झाली आपली. ठीक आहे. पुन्हा थोडी कट करून घेऊ आपण मेणबत्ती. आणि आता तिला पेटवल्यानंतर त्याला उष्णता देणार. आणि उष्णता दिल्यानंतर सॉलिडचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? लिक्विड मध्ये होणार आहे. तर आता आपण ठेवतो आहे. बुजली का? नाही बुजली. बुजली का? नाही बुजली. चालू आहे. चेतच आहे. आपण त्याला थोडं चांगलं धुवून घेऊ, चांगलं चिकटून घेऊ. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला चांगलं ते मिळणार. आता विजली नाही पाहिजे. विजली का? चिकट आहे ना? आणि चिकट आहे. आणि तुम्हाला फक्त वरती बघायचं आहे त्या मेणाचं पाणी होते का? वरती बघत राहा तुम्ही. मेणाचं पाणी होते का? फक्त इकडे बघायचं आहे. मेणाचं पाणी होते का बघा फक्त. मेण वितळायला लागलाय का दुरून बघा फक्त. बघा मेणाचं पाणी होत आहे. वरती बघा वाटीमध्ये. दिसतंय? बघून घ्या पुन्हा. तुम्हाला दिसत असेल मेणाचं पाणी होऊन राहिलं. म्हणजे सॉलिड स्टेट मधलं कन्व्हर्शन कशात होऊन राहिलंय? लिक्विड. बघून घ्या पुन्हा. त्याला बदलवतो इकडे. वाटी गरम झाली आहे आता तुमची. पाणी व्हायला लागलं. हात काढे बाबा, पडून जाईल.
बघून घ्या पुन्हा बघा त्याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होत आहे. पहा मेन वितळायला लागला. दिसतं सगळ्यांना? बघा पुन्हा पूर्ण मेन वितळू द्या म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. बघून घ्या पाणी पाणी होत आहे. आता पूर्णच वाटीमध्ये पाणी करून टाकू आपण म्हणजे पूर्ण सॉलिडचं कन्व्हर्शन कशात करून टाकू? पूर्ण लिक्विड मध्ये करून टाकू. नंतर तुम्हाला क्लिअर दिसेल की ते लिक्विड मध्ये झालंय की नाही. होऊ द्या अजून थोडं गरम. मग ते पाणी तुम्ही पिणार ना? नाही का? त्याच्या कशात होतो आपण? चला दिसतंय सगळ्यांना पाणी? बघा पाणी होत आहे. पूर्ण थोडा वेळ थांबू देऊ आपण. पूर्ण मेणाचं पाणी होऊन जाणार आहे. सॉलिडचं कन्व्हर्शन कशात? लिक्विड मध्ये. याच्यातून काय शिकले तुम्ही? काय शिकले की पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर सॉलिडचं कन्व्हर्शन म्हणजे स्थायूचं कन्व्हर्शन कशात होते? लिक्विड म्हणजे द्रव पदार्थामध्ये होते. बरोबर आहे? आता बघूनच घ्या. थोडंच राहिलंय मेन, जास्त मेन राहिलेलं नाहीये. पूर्ण मेणाचे तुकडे होते. पूर्ण याला उष्णता दिली आहे. बरोबर त्याचं सगळ्याचं कन्व्हर्शन कशात झालेलं आहे? पाण्यामध्ये म्हणजे लिक्विड मध्ये झालेलं आहे. दिसतं सगळ्यांना? याचा अर्थ पदार्थाला काय शिकले तुम्ही? पदार्थाला उष्णता दिली तर त्याची अवस्था बदलते. आता आपल्याकडे पदार्थ कोणता होता? स्थायू म्हणजे सॉलिड. सॉलिडला जर आपण हीट केलं, उष्णता दिली तर त्याचं कन्व्हर्शन कशात झालं? लिक्विड मध्ये झालं. चला बघून घ्या सगळ्यांनी. बघून घ्या सगळ्यांनी. पाणी झालंय पूर्ण मेणाचं? बघून घ्या पाणी झालंय? बघून घ्या पाणी झालंय की नाही? ठीक आहे पाणी झालेलं आहे. आता आपण याच मेणाला जर थंड केलं, काय केलं? थंड केलं तर या लिक्विडचं कन्व्हर्शन कशात व्हायला पाहिजे? बॅक मध्ये सॉलिड मध्ये. आता याला थंड करण्यासाठी काय घेता? कुठे ठेवता? तर हा आपला डब्बा घ्या. ठीक आहे याच्यात आपण पाणी टाकतो आहे. पकडलो आहे. दुसरं काही आणलं नाही तुम्ही. ठीक आहे तर आता आपण याच्यात पाणी टाकणार आहोत आणि याला काय करणार आहोत? थंड. आता जसे तसा तुम्हाला तो मेन सॉलिड स्टेट मध्ये यायला पाहिजे. तर आता तुम्ही बघा लवकरच त्या लिक्विडचं कन्व्हर्शन कशात होणार आहे? सॉलिड मध्ये. कारण त्याच्यातली उष्णता आपण काढून घेतो आहे म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत त्याला काय करतो आहे? थंड करत आहो. चला होय लवकर. मंत्र मार रे कोणतरी. मंत्रानं होणार आहे का हे? नाही. सगळी विज्ञानाची जादू आहे. जादू नावाचा असा प्रकार काही नाही. प्रत्येक गोष्टी मग काय असते? विज्ञानाचं कारण असते, विज्ञान असते. ठीक आहे थोडी साईडला. तर आता लगेचच आपल्याला ते लिक्विडचं सॉलिड मध्ये कन्व्हर्शन होताना दिसत असेल. थंड होत आहे पाणी. पाण्यात ठेवलंय थंड पाण्यात आणि ते लिक्विड मध्ये आलेला मेन पूर्णपणे कशात जात आहे? सॉलिड मध्ये होतेच आहे. लवकर बघून घ्या तुम्ही. थोडा अर्धा मिनिट थांबावं लागेल आपल्याला. आणि तुम्ही हिवाळ्यामध्ये जर चेहरे वगैरे तुमचे उडून जातात ना तर त्यावेळेस तुम्ही चेहऱ्याला मेन लावू शकता. तुम्ही जे लिप बाम वगैरे लावतात त्यासारखं ते मेन वगैरे चेहऱ्याला लावू शकता. चेहरा छान राहते. झालंय का? हा होते हे बघा माझ्या हाताला मेण आलेला. तर पाण्याचं पुन्हा बघा मेणामध्ये रूपांतर झालेलं आहे. पाणी राहिलं का? दिसतंय का पाणी? बोट नाही झालं बघा. पाणी पाणी सांडलं असतं ना. दिसतंय का पाणी? नाही. म्हणजे पुन्हा त्या लिक्विड स्टेट मधल्याचं आपण कन्व्हर्शन कशात केलेलं आहे? सॉलिड मध्ये केलेलं आहे. का बरं लिक्विडचं सॉलिड झालं? तर त्यातली उष्णता आपण काय घेतली? काढून टाकली. म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत काय केलं? थंड. तर यातून काय शिकलो आपण? एक गोष्ट शिकलो की पदार्थाला उष्णता दिली तर किंवा काढून घेतली तर पदार्थाची अवस्था बदलते. सॉलिड मधली जर उष्णता काढून घेतली, हीट काढली तर काय होते? लिक्विड. बरोबर आहे. आणि लिक्विड मध्ये उष्णता काढून घेतली तर म्हटलं, उष्णता दिली तर सॉलिडला उष्णता दिली तर त्याचं कन्व्हर्शन कसं होते? लिक्विड मध्ये. आणि लिक्विडला पुन्हा थंड केलं
म्हणजे त्याची उष्णता काढून घेतली तर पुन्हा त्याचं काय होते सॉलिड. कळलं? म्हणजे पदार्थाला उष्णता दिली किंवा काढून घेतली तर त्याची अवस्था बदलते. ठीक आहे.